अकोले नगरपंचायतच्या LED लाईटचा घोटाळा माहिती अधिकारात उघड झाला असून आता अकोले नगरपंचायतच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। अकोले नगरपंचायतने बसवलेल्या LED लाईट खरेदी व निविदा प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसचे युवा शहर अध्यक्ष निखिल जगताप यांनी केला। प्रत्येक प्रभागामध्ये 10 अशा स्वरूपात एकूण 170 LED लाईट बसवण्यात आल्यात। मात्र 3 ते 3.5 हजार रुपये किमतीची LED लाईट 9,903 रुपयांना खरेदी करण्यात आल्या आहेत। इतर ब्रँडेड फिलिप्स, सूर्या, आरोहा त्याचबरोबर सिस्का अशा कंपनींचे LED लाईट ही 2,500 ते 3,200 रुपयांपर्यंत आहे। या तुलनेत पोलवर LED लाईट एवढी महाग कशी असा सवाल निखिल जगताप यांनी विचारला आहे। अकोले शहरामध्ये नव्याने नगरपंचायत स्थापन झालेली आहे आणि गेले 2-2.5 वर्ष कुठलेही काम कुठले असं विकासात्मक काम नगरपंचायतच्या हातून झालं नाही। परंतु नगरपंचायतने प्रत्येक प्रभागामध्ये 10 LED असे 17 प्रभागामध्ये 170 LED या ठिकाणी बसवलेत। परंतु LED बसवत असताना शहरातील नागरिकांमध्ये अनेक स्वरूपाच्या चर्चेला उधाण उठलं होतं। म्हणून एक या शहराचा सुज्ञ नागरिक म्हणून मी अकोले नगरपंचायतीला LED लाईट खरेदी संदर्भात व बसवण्यासंदर्भात जे काही तुम्ही काम केलं आहे त्या संदर्भात मी माहितीचा अधिकार 2005 अन्वये काही माहिती विचारली होती। त्या अनुषंगाने नगरपंचायतीला मी वेळोवेळी पाठपुरावा देखील केला। परंतु ज्यावेळेस नगरपंचायतीने मला उत्तर पाठवलं, मी एक दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील एक सदस्य असून मला मोफत माहिती मिळावी मी असं त्या ठिकाणी त्या माहितीच्या अधिकाराला विकास पत्रिका माहिती जोडली होती। परंतु नगरपंचायतीने कुठलेही शहानिशा न करता सुरुवातीलाच मला तुमचं दारिद्र्यरेषेमध्ये नाव नाही, नगरपंचायतीकडे याचा पुरावा नाही, जर तुम्ही पुरावा सिद्ध केल्यास तुम्हाला आम्ही मोफत माहिती देऊ। मी लगेचच नगरपंचायत कार्यालयात जाऊन नगरपंचायत यादीमध्ये पाहिलं तर पान क्रमांक 3 व अनुक्रमांक 76ला ज्यावेळेस माझं नाव आलं त्यावेळेस मी सिओनला विचारलं, हे नगरपंचायत यादीमध्ये माझं नाव आहे, आता मी काय करू। त्यावेळेस पुरावा मी त्या नगरपंचायतीला सादर केला। परंतु नगरपंचायतीने मला वेळोवेळी उत्तरे दिली का नवीन नगरपंचायत स्थापन झाली आहे, सार्वजनिक प्राधिकरणाला एवढा खर्च करणं नगरपंचायतीला शक्य नसल्यामुळे व आम्ही 2016-17 किंवा 17-18च्या अर्थसंकल्पामध्ये या माहितीच्या अधिकारासंदर्भामधील आम्ही आर्थिक तरतूद केलेली नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला मोफत माहिती देऊ शकत नाही। म्हणून मी विशेष म्हणजे या LED लाईट जुन्याच पोलवर बसवण्यात आल्यात, तरीही वायर, पाईप, ब्रॅकेट क्लिप, वेल्डिंग, कलर या सर्व गोष्टी खरेदी किमतीत धरून या LED लाईटची किंमत 11,431 रुपये होत असल्यानं मोठं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। तर काही प्रभागांमधील LED लाईट ह्या बंद अवस्थेत दिसून येतात। ज्यावेळेस मला नगरपंचायतीने तुम्हाला माहिती मोफत देणार नाही असं सांगितलं व फक्त 50च पानं तुम्हाला मोफत देण्यात येतील म्हणून मी नगरपंचायतीकडे एक अर्ज केला आणि 50 पानांची माहिती त्यांनी मोफत दिली व उर्वरित जे काही पान मला 4,610 पानांपैकी जे काही मला जे महत्त्वाचे कागदपत्र होते त्यातील ते बार मी सिलेक्ट केले आणि त्याची जी रक्कम होणार होती ती 2 रुपये प्रति पेजप्रमाणे मी नगरपंचायत वीज विभागामध्ये जमा केली व उर्वरित माहिती मी घेतली। ज्यावेळेस मी माहिती घेण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात गेलो होतो त्यावेळेस जे LED लाईट संदर्भातलं जे काम होतं त्या कामावरती त्यांनी जो करारनामा केलेला असतो त्या करारनाम्यावरती नगरपंचायतीच्या कुठल्याही सभागृहातील सदस्यांच्या सह्या नव्हत्या। ज्यावेळेस मी माहिती पाहिली त्यावेळेस त्या सह्या नव्हत्या आणि ज्यावेळेस मला प्रत्यक्षपणे माहिती हातामध्ये दिली त्यावेळेस त्याच्यामध्ये अचानकपणे सह्या आल्या। ज्यावेळेस मी नगरपंचायतीला विचारलं की ह्या सह्या, ज्यावेळेस मी माहिती घेतली त्यावेळेस माहिती पाहिली त्यावेळेस सह्या नव्हत्या, अचानकपणे सह्या आल्या कुठून। त्यावेळेस नगरपंचायत प्रशासनाने मला असं सांगितलं की त्यावेळेस त्या फाईलीची पूर्तता नव्हती केलेली आम्ही। मग जर फाईलची पूर्तता नसेल तर मग LED बसवण्याची इतकी घाई नगरपंचायतीला का झाली होती हा एक प्रश्न मला या ठिकाणी पडला होता। आणि नगरपंचायतीने ऊर्जा कंपनीचे LED या ठिकाणी बसवलेले आहेत, जुन्याच पोलवरती LED बसवलेत। जर जुन्या पोलवरती LED ज्यावेळेस तुम्ही बसवले होते तर त्याच्यामध्ये त्यांनी काय काय सांगितलेलं आपल्याला, वायर, पाईप, ब्रॅकेट, क्लिप, LED लाईट, वेल्डिंग, कलर या सर्व गोष्टी एकत्र करून एका LED ची किंमत 11,431 रुपये याप्रमाणे एका LED ची किंमत त्यांनी लावलेली आहे। वायर, पाईप व ब्रॅकेट, क्लिप, वेल्डिंग या कलर या वस्तूंची किंमत वजा करून फक्त LED बल्बची किंमत 9,903 रुपये या ठिकाणी एका LED ची किंमत लावलेली आहे। उदाहरणार्थ आता इतर LED कंपन्यांची जर तुलना केली, जर समजा फिलिप्स असेल, सिस्का असेल, ओरेवा असतील, या कंपन्यांचे ओरिजिनल LED घेतले तर फार 2,300 ते 3,200 रुपयापर्यंत या ठिकाणी LED ची किंमत जाते। जर या स्टँडर्ड कंपन्या असतील, ISI मानांकित असतील किंवा त्यापेक्षा उच्चस्तरीय कंपन्या असतील, जर यांची किंमत बाजारामध्ये 2,300 ते 3,200 रुपये असेल तर ऊर्जा कंपनीची ही
अतिशय साधी कंपनी असलेली ऊर्जा कंपनीची ही लाईट 9,900 रुपयाला कशी या ठिकाणी खरेदी केली, हाच मोठा आमच्यासारख्यासमोर प्रश्न निर्माण झालेला आहे. निखिल जगताप यांना माहितीच्या अधिकारात मिळालेली माहितीही देण्यात नगरपंचायतने टाळाटाळ केल्याचा आरोपही जगताप यांनी केलाय व निविदा प्रकरणातही मोठी गडबड असल्याचा व वाढीव दरात असलेल्या निविदा स्वीकारण्यात आल्याचा आरोपही जगताप यांनी यावेळेस केलाय. LED लाईट ज्यावेळेस बसवली गेली त्यावेळेस सभागृह असेल किंवा इतर सदस्यांना कुठलीही कल्पना होती, परंतु डायरेक्ट पद्धतीने ते LED बसवण्यात आले. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस LED बसवले गेले त्यावेळेस नागरिकांमध्ये अशी संभ्रमाची भावना होती का हे सदर LED बसवले गेलेत, परंतु LED मागची जी किंमत आहे ती किंमत नागरिकांमध्ये जरा शंकेची वाटत होती. आणि त्या शंकेचं निरसन करण्यासाठी वरील सगळं आम्ही ज्यावेळेस माहितीचा अधिकार या ठिकाणी नगरपंचायतीला टाकला आणि सदर डॉक्युमेंटची शहानिशा केली, तर वरील सर्वच मजकुरामध्ये आम्हाला LED खरेदी प्रकरणामध्ये सखोल चौकशी करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री या नगरविकास मंत्र्यांसंदर्भात या LED लाईट संदर्भात आम्ही नगरविकास मंत्र्यांना समक्ष भेटून या नगरपंचायतीच्या LED संदर्भातील जी काही माहिती असेल त्या संदर्भात सकल चौकशी व्हावी याकरता प्रत्यक्ष भेटून आम्ही या प्रकरणाचा समक्ष लावणार आहोत. यामुळे अकोले नगरपंचायतीनं या LED लाईट संदर्भात स्पष्टीकरण देणं गरजेचं असल्याचं दिसून येत आहे. मात्र LED लाईटचा हा गुंता लवकरच सोडवला जावा आणि अकोलेकरांच्या मनातील शंका दूर करावी हेच अकोलेकरांना अपेक्षित आहे. न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब साळवे, S9 मीडिया, अकोले.